सूरज फाउंडेशनचा पर्यावरण संवर्धनाचा आदर्श उपक्रम जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे यांच्या हस्ते बटरफ्लाय गार्डन आणि फ्लोरल फॉरेस्टचे वृक्षारोपण। नवकृष्णा व्हॅलीच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये साकारते हरित क्रांती। कुपवाडमधील पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचं जतन आणि भावी पिढीमध्ये निसर्गप्रेमाची भावना रुजवण्याच्या उद्देशानं सूरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नवकृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कुपवाड MIDCच्या वतीनं जागतिक कीर्तीचे जपानी वनस्पती शास्त्रज्ञ कैलासवासी डॉक्टर अकिरा मियावाकी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बटरफ्लाय गार्डन आणि फ्लोरल फॉरेस्ट या अभिनव पर्यावरणीय प्रकल्पाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या उपक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी तसंच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सांगलीचे प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून करण्यात आलं। एक मान्यवर एक रोप या संकल्पनेअंतर्गत सर्व मान्यवरांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिलाय। कार्यक्रमाच्या प्रारंभी सूरज फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण लोंकड यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत करून प्रास्ताविक केलं। पर्यावरण संवर्धनासाठी सूरज फाउंडेशनतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देत त्यांनी या प्रकल्पातील उद्दिष्ट स्पष्ट केली। कार्यक्रमास प्रमोद चौगले, मनोज सारडा, अण्णासाहेब उपाध्ये, बजरंग पाटील, तुषार शिवशरण, राहुल डोंगरे, सागर वनपाणे, प्रवीण मिरजकर, शहाजीराव जगदाळे, उज्ज्वल साठे, बंसीकाका ओस्तवाल, डॉक्टर रवींद्र फोरा, क्वालिटी पावडरचे पांडियन साहेब, दीपक वायचळ तसंच MIDC परिसरातील विविध उद्योगांचे उद्योजक, पर्यावरणप्रेमी नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाणी घालून पुढे जाऊया। नंतर झाड सेट करून घ्या। झाडी घ्या पलीकडे सेट करा। झाड कुठलं लावतोय आपण? हे पिट्रिया वोलुबिलिस म्हणून आहे। जांभळ्या रंगाची फुलं येतात, साऊथ अमेरिकन आहे सर। सर ओके, थँक्यू। समोर बसलेले आणि सोबत सुद्धा आहेत, त्यांनी सर्वांनी काहीतरी पण घेतलं पाहिजे। जसं जगदाळे साहेबांनी 450 झाडं लावायचं पण घेतलेलं आहे। निदान आपण 25-50 झाडं जर लावायची गेली तर आपला स्वतःचा ऑक्सिजन आपण तयार करणार आहोत। ह्या MIDCमध्ये लोक झाडं किंवा रस्त्याच्या दुतर्फा कसा असेल असे पाहायला लोक आली पाहिजेत, असं माझं एक लॉंग टर्म गोल आहे की या बाजूला झाडं लागलेली आहेत पण अजून त्याचं संवर्धन करायचं, पाणी देणं, विशेष करून जे काही प्लॉट्स रिकामे आहेत तिथं झाडं लावली गेली पाहिजे। असं जर सगळीकडे जर झालं तर निश्चितच आपल्याला ह्या ज्या इंडस्ट्रीमधले जे कार्बन उत्सर्जित होत आहे त्याच्यामधलं सगळं कार्बन आपण स्वतः अब्झॉर्ब करू आणि हे आपण कार्बन न्यूट्रल म्हणून MIDC होऊ शकेल। आणि आता मी त्याच्यामधलं एक कमर्शियल भाग असा आहे की आता नवीनच कार्बन क्रेडिट हा सब्जेक्ट आलेला आहे आणि त्या कार्बन क्रेडिटवर स्टॉक एक्सचेंज तयार झालेलं आहे आणि कार्बन क्रेडिटमुळे सगळ्या उद्योजकांना जे काही असे काही उद्योजक करतील त्याचा फुटप्रिंट म्हणून त्यांना क्रेडिट मिळणार आहे आणि त्याची कमर्शियल व्हॅल्यू असणार आहे। ते असा हा सगळ्यांचा संगम आपण बघतोय। मुलांसाठी आम्ही जे प्रयत्न करतोय की इथे सर्व मुलांना पर्यावरणाचं त्यांच्या या यंग एजमध्ये त्यांचं नॉलेज दिलं जावं म्हणून ही लॅब स्पेशल आम्ही तयार केलेली आहे। तर अशा विविध उपक्रम आता आम्ही ह्या पर्यावरणाच्या दृष्टीने विशेष म्हणजे कारण आता बांबरोळी आणि इथंची लोकसंख्या इतकी वाढत चाललेली आहे, त्यांचं सगळं सांडपाणी आमच्या फार्म हाऊसमधून जातं, ते संपूर्ण सांडपाणी आम्ही यूज करून झाडं जगवलेली आहेत।
आणि जवळजवळ 1 लाख लिटर रोज पाणी येतं. ते 1 लाख लिटर पाणी आम्ही त्या चिक्कूचा बगीचा, आंब्याचा बगीचा, सगळी झाडं त्याच्यावर जगवलेली आहेत आणि ती उत्कृष्टरित्या आलेली आहेत. तर हा सुद्धा एक उपक्रम आपण कलेक्टर किंवा कमिशनरना त्यांना सांगायला पाहिजे की सांडपाणी हे वेस्ट नसतं, हे आपल्याला उपयोगाचं आहे आणि ते वापरले गेलं पाहिजे. एवढंच मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद.